नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। मित्रांनो, भारतीय पोस्ट ऑफिस मधील जीडीएस म्हणजेच ग्रामीण डाक सेवकसाठी ऑनलाइन फॉर्म चालू झालेले आहेत। मराठीमधून आपण पाहणार आहोत की ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा, किती मार्क्स वरती सिलेक्शन होऊ शकतं। यावेळेस मित्रांनो मात्र कमी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत। 21,413 जागा ऑल ओव्हर इंडिया मधून ठेवण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रासाठी मित्रांनो 1473 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत। मागच्या वर्षी मित्रांनो 44,000 प्लस जागा होत्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3,000 प्लस जागा होत्या। यावेळेस मात्र 1473 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत। ही पाहू शकता तुम्ही मित्रांनो, पूर्णपणे डिटेल मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे। ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती आपण पाहणार आहोत। 10 तारखेपासून फॉर्म चालू झालेले आहे। 3 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरता येईल। यासाठी मित्रांनो फक्त पात्रता 10वी पास ठेवण्यात आलेली आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे। पार्ट टाइम हा जॉब असणार आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जो आहे तो कमी असणार आहे। परंतु भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठलीही एग्जाम न देता मित्रांनो हा जॉब भेटत आहे। याच्यामध्ये फक्त आणि फक्त 10वीच्या मार्क्स वरती तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे। मग तुम्हाला 10वीला कितीही मार्क्स असू दे मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरू शकतात, कारण की याच्यामध्ये ओबीसी ओपन कॅन्डिडेट साठी फक्त 100 रुपये फीज आहे। बाकी जर वुमेन कॅन्डिडेट आहेत, एससी एसटी कॅन्डिडेट आहेत, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहेत, त्यांच्यासाठी कुठलीही फीज नाही, 0 रुपीज फीज असणार आहे। तर आपण डिटेल मध्ये आता बघणार आहोत की याचा फॉर्म नेमका कसा भरायचा। याच्यामध्ये मित्रांनो पोस्ट मास्टर, असिस्टंट पोस्ट मास्टर आणि डाक सेवक ही पदं भरली जात आहेत। याच्यावरती ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। 10वीला किती पर्सेंट असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता। तर बघा, कितीही पर्सेंटेज तुम्हाला असले तरी तुम्ही फॉर्म भरायचा आहे, कारण की तुम्हाला माहिती नाही की तुमच्या सर्कलमध्ये, जसं की बघा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण, अहमदनगर आहे, गोवा आहे, मुंबई आहे, मिरज आहे, अमरावती आहे, कराड आहे, यवतमाळ आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, पुणे आहे। कुठल्याही केडरमध्ये, कुठल्याही सर्कलमध्ये कोणीही अप्लाय करू शकतं, परंतु जे या ठिकाणी अप्लाय करणार आहेत त्यांना तुम्हाला माहिती नाही की त्यांचे किती मार्क्स आहेत। समजा तुमच्या सर्कलमध्ये, समजा तुमचा अहमदनगर जिल्हा आणि तुमच्या सर्कलमध्ये कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स या ठिकाणी आहेत, तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही चान्स घेऊ शकता, नक्की फॉर्म भरू शकता, कारण की ना तुम्हाला एक्झामला जायचं आहे ना कुठली एक्झामची तयारी करायची आहे। फक्त आणि फक्त 10वी पास वरती तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि फीज देखील खूप कमी आहे, 100 रुपये फीज असणार आहे। तर बघा, हा जॉब असा आहे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पार्ट टाइम दुसरा जॉब करत करत किंवा तुम्ही अभ्यास करत करत हा जॉब पूर्ण करू शकतात, कारण की हा पूर्णपणे पार्ट टाइम या ठिकाणी जॉब असणार आहे। कारण की याच्यामध्ये तुम्हाला जो पेमेंट आहे, जसं की ब्रांच पोस्ट मास्टरला 12,000 ते 29,380 पेमेंट असणार आहे। डाक सेवक तुम्ही झालात किंवा असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर झालात, 10,000 ते 24,470 पर्यंत तुम्हाला हा पेमेंट असणार आहे। फुल टाइम हा जॉब असत नाही मित्रांनो, या ठिकाणी पार्ट टाइम तुमचा जॉब असतो। तर बघा, याच्यासाठी ऑनलाइन अप्लाय कसं करायचं, ही वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट इंडिया पोस्ट gdsonline.gov.in। याची लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता। इथं आल्यानंतर बघा अप्लाय ऑनलाईनचा ऑप्शन आहे। अप्लाय वरती तुम्हाला काय करायचं आहे, सिंपली क्लिक करायचं आहे। इथं बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि सर्कल फॉर अप्लाय। बघा, तुम्ही जर या ठिकाणी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता। जर तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं नाही तर तुम्हाला रजिस्ट्रेशन देखील करता येईल। पहिल्यांदा बघा, तुमचं रजिस्ट्रेशन झालंय तर तुम्ही अप्लाय करू शकता। रजिस्ट्रेशन नसन झालं, तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन नसन झालं 2025 साठी, तर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे। इथं तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, जसं 10वीच्या सर्टिफिकेट आहे वरती आहे तसं स्पेलिंग तुमचं लिहायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव हे सर्व लिहायचं आहे, डेट ऑफ बर्थ लिहायचे आहे, तुमचं जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही 10वी कुठल्या सर्कलमधून पास झाला ते सिलेक्ट करायचं। जसं की महाराष्ट्रामधून पास झालात तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे। इयर ऑफ पासिंग, कधी पास झाला 10वी ते सिलेक्ट करायचं आहे आणि हा कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर बघा तुम्हाला अप्लायचं ऑप्शन या ठिकाणी येईल। अप्लाय वरती क्लिक करायचं आहे। इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि सर्कल सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करू शकता, त्याचसोबत जर तुम्हाला इतर स्टेटची लँग्वेज येत असेल तर इतर ठिकाणीही अप्लाय करू शकता। जसं की गोवा जर बघितलं तर गोव्याला मराठी लँग्वेज चालते, तर गोव्याला हे अप्लाय करू शकतात। त्यासोबत जर हिंदी लँग्वेज तुमची 10वी मध्ये असेल लोकल लँग्वेज म्हणून, तर तुम्ही इतर स्टेटमध्ये देखील अप्लाय करू शकता। समजा तुम्हाला आता महाराष्ट्रामध्येच अप्लाय करायचं तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे।
त्यानंतर लगेच बघा तुमचे वरी पर्सनल डिटेल्स सर्व येतील. त्यानंतर तुमचे ॲड्रेस डिटेल्स तुम्हाला टाकायला विचारेल. या ठिकाणी तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस म्हणजे सध्या ज्या ठिकाणी राहताय तो ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, दोन्ही सेम ॲड्रेस असेल तर तुमचा सेम एज अबोव कम्युनिकेशन ॲड्रेस असं तुम्ही सिलेक्ट करू शकता, म्हणजे दोन्ही सेम ॲड्रेस आहे असं या ठिकाणी होईल. त्यानंतर खाली बघा क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे, कुठून पास झालेला आहात, महाराष्ट्रामधून, वर्ष येईल. त्यानंतर तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं. आता बघा या ठिकाणी कुठले कुठले बोर्ड आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन विथ 6 सब्जेक्ट. आता याच्यामध्ये बघा महाराष्ट्रासाठी एकच बोर्ड तुम्हाला इथं पाहायला मिळेल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन, 650 मार्क्स, 2007 ते 2014. एकच बोर्ड या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचं पाहायला भेटेल, दुसरे या ठिकाणी दिसत नाही. तर महाराष्ट्राचं बोर्ड या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिझल्ट टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी मार्क्स तुम्ही सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर बघा आता तुमचा या ठिकाणी पहिला सब्जेक्ट आहे सायन्स. सायन्समध्ये तुम्हाला 100 पैकी किती मार्क्स पडले या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा मॅथमॅटिक्सचे किती मार्क्स पडले, 150 पैकी ते टाकायचं आहे. त्यानंतर बघा सोशल सायन्सचे तुम्हाला 100 पैकी किती मार्क्स पडले ते टाकायचं आहे. आता या ठिकाणी बघा सिलेक्ट सब्जेक्ट. आता तुमची 10वीची जी मार्क्स आहे त्याच्यामध्ये फर्स्ट लँग्वेज कुठली आहे, जसं की मराठी असेल तर तुम्हाला या ठिकाणावरून मराठी सिलेक्ट करायचं आहे. जसं की पहा तुमच्यासमोर मार्कशीट मी ओपन केलेली आहे. यामध्ये जसं की लिहिले बघा, आता ही 10वीची मार्कशीट आहे. तुमची कशी मार्कशीट आहे तुम्हाला पाहिजे आहे. यामध्ये लिहिले बघा मराठी फर्स्ट लँग्वेज लिहिले, हिंदी कसं लिहिले बघा सेकंड लँग्वेज, इंग्लिश लिहिलेले सेकंड किंवा थर्ड लँग्वेज. आता हिंदी आणि इंग्लिशला तुम्ही सेकंड किंवा थर्ड लँग्वेज या ठिकाणावरून सिलेक्ट करू शकतात. मराठी या ठिकाणी बघा फर्स्ट लँग्वेज लिहिलेलं आहे. तर त्या पद्धतीने काय करायचे तुम्हाला इथं लँग्वेज सिलेक्ट करायची. जसं की मराठी फर्स्ट लँग्वेज आहे तर इथून तुम्हाला बघा मराठी सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणावरून पहिल्यांदा काय करायचं, तुमच्या मार्कशीटमध्ये जी फर्स्ट लँग्वेज आहे तर या ठिकाणावरून तुम्ही फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट करू शकतात. इथं तुम्हाला पूर्णपणे सिलेक्ट करायसाठी जो ऑप्शन असेल बघा, ह्याच्यामध्ये नसेल, पहिल्या ह्याच्यामध्ये नसेल तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये सिलेक्ट करून बघा. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट लँग्वेज इथं मराठी तुम्हाला पाहायला भेटेल. मग सेकंड लँग्वेजमध्ये तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कुठलेही एक सिलेक्ट करू शकतात. जसं की पहा सेकंड लँग्वेज इंग्लिश तुम्ही सिलेक्ट करू शकतात. त्याच्यानंतर बघा इथं थर्ड लँग्वेजचं ऑप्शन आहे, थर्ड लँग्वेजमध्ये तुम्ही हिंदी सिलेक्ट करू शकतात. तर हे सर्व मार्क्स तुम्हाला काय करायचे आहेत, भरायचे आहेत तुमच्या मार्कशीट प्रमाणे. जर तुमचा CGPA कोर नसेल तर इथं काही भरण्याची आवश्यकता नाही. तुमचे या ठिकाणाहून मार्क्स तुम्ही सिलेक्ट केलेला असेल तर इथं मार्क्स भरायचे आहेत. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. इथं आता तुम्हाला काय करायचं आहे, चूज युअर प्रेफरन्स हेअर. आता तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे बघा. आता तुम्हाला जागा पाहिजे आहेत अगोदर. या ठिकाणी बघा ह्या जागा आहेत, महाराष्ट्रामध्ये 1473 जागा आहेत. परंतु अप्लाय करताना काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी जी ऑफिशियल वेबसाईट आहे, या ठिकाणी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे इथं बघा, जसं की अहमदनगर आहे, इथून काय करायचं सिलेक्ट डिव्हिजन करायचं. समजा पुण्यामध्ये तुम्हाला बघायचं की किती जागा आहेत बघा. पुण्यामध्ये पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे ऑफिशियल अशा पद्धतीने, किंवा रायगड बघायचे तुम्हाला. रायगडवरती क्लिक करा, व्ह्यू पोस्टवरती क्लिक करा. तर रायगडमध्ये जर आपण बघितलं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक जागा दिसते बघा. अशा पद्धतीने या ठिकाणी कुठं काय ठिकाणी 2 जागा दिसत असतील. जसं की बघा GDS BPM म्हणजे GDS ब्रँच पोस्ट मास्टर OBC साठी या ठिकाणी 1 जागा आहे पहिल्यांदा. त्यानंतर OBC साठी अजून जागा आहेत. तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट कराल त्या कॅटेगरीज तुम्हाला प्रेफरन्स दाखवेल या ठिकाणी. जसं की बघा रायगडमध्ये 80 जागा आहेत. त्याच्यानंतर पहा तुम्हाला समजा या ठिकाणी पालघरमध्ये बघायचे, पालघरचे व्ह्यू पोस्ट केल्या तर पालघरमध्ये बघा 47 जागा दाखवत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे सिलेक्ट करून बघायचं आहे. त्याच्यावरून समजा तुम्हाला आता या ठिकाणी काय करायचं आहे, पुणे सिटीमध्येच अप्लाय करायचं. पुणे सिटी ईस्ट डिव्हिजनसाठी अप्लाय करायचं आहे. तर पुणे सिटीमध्ये बघा या ठिकाणी OBC कॅटेगरी, समजा तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे, समजा पुणे सिटीमध्ये या ठिकाणी समजा तुम्ही SC कॅटेगरी सिलेक्ट केली आहे फॉर्म भरताना, परंतु पुणे सिटीमध्ये फक्त UR म्हणजे ओपनसाठीच जागा आहेत. तर SC कॅटेगरी तुम्ही जरी सिलेक्ट केलेली असेल तर तरी तुम्हाला या ठिकाणी ओपनच्या जागासाठी तुम्हाला प्रेफरन्स देता येईल. तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी ओपनच्या जागा दाखवत आहेत, बघू शकता या ठिकाणी. तर या जागांसाठी मग काय करायचं, इथं बघा 8च जागा दाखवत आहेत. मग तुम्ही या 8 जागेसाठी काय आहेत एलिजिबल आहात. तुम्ही जे या ठिकाणाहून सर्कल सिलेक्ट करा, डिव्हिजन सिलेक्ट करा, त्या पद्धतीने जागा या ठिकाणी दाखवेल. मग त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. समजा तुम्हाला या ठिकाणावरून ही तर बघा आता जसं की ही जी पोस्ट दाखवली या ठिकाणी पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन दाखवले, या ठिकाणी डाक सेवकसाठी पहिली जागा आहे. तर डाक सेवक तुम्हाला व्हायचं नाही बाबा, या ठिकाणी डाक सेवक नव्हता, तुम्हाला या ठिकाणी असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरची पोस्ट आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी या पोस्टला तुम्ही 1 नंबर देऊ शकता. मग बाकीचे जे सर्व पोस्ट आहेत त्यांना या ठिकाणी 2 प्रेफरन्स दिला. त्यानंतर
त्याच्यानंतर 3 असं सिरियल नंबरनुसार प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचं. समजा इथे 4 दिला, त्यानंतर या ठिकाणी 5 दिला, त्याच्यानंतर या ठिकाणी 6 दिला, त्यानंतर बघू शकता या ठिकाणी 7 नंबर या ठिकाणी दिला, त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर या ठिकाणी शेवटी आहे 8 नंबर. 8च जागा या ठिकाणी दाखवल्या, त्यात 8 असे जेवढ्या जागा दाखवतील, समजा 100 जागा दाखवल्या तर 100 प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, तर इथं या ठिकाणी 8 प्रेफरन्स दिले. त्यानंतर इथं आय हेअर बाय डिक्लेअर दॅट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह आणि प्रोसीडवरती तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचे. जेवढे प्रेफरन्स दाखवतील तेवढे तुम्ही प्रेफरन्स या ठिकाणावरून देऊ शकतात. सेव्ह नेक्स्ट केलं की तुम्हाला बघा ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुल अशा पद्धतीने दाखवेल. तुम्हाला काय करायचं, आता ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही जसं ओके कराल त्यानंतर लगेच तुमच्यासमोर तुमचा पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म पाहायला भेटेल, तुमचा फोटो पाहायला भेटेल, तुमची इन्फॉर्मेशन पाहायला भेटेल आणि शेवटी तुम्ही स्क्रॉल केलं की इथं तुमचे प्रेफरन्स पाहायला भेटतील. तुम्ही जे प्रेफरन्स दिलेत ते इथं तुमची साईन दिसेल आणि प्रिंट नावाचं ऑप्शन दिसेल. बघा आता इथं पेमेंट करायचं ऑप्शन आलेलं नाही, कारण की या ठिकाणी जी कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट केली, समजा SC कॅटेगरी सिलेक्ट केली, त्यानंतर किंवा ST कॅटेगरी सिलेक्ट केली किंवा PWD कॅटेगरी सिलेक्ट केली किंवा या ठिकाणी वुमेन कॅटेगरी सिलेक्ट केली, तर त्यांना फीज नाही, त्याच्यामुळे पेमेंटचं ऑप्शन इथं आलं नाही, 0 रुपीज फीज असल्यामुळे. समजा तुम्ही ओपन कॅटेगरी सिलेक्ट केली किंवा OBC कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्हाला 100 रुपये पेमेंट करायचं ऑप्शन येईल. तुम्ही ऑनलाईन लगेच त्या ठिकाणी त्याचं पेमेंट करू शकतात आणि त्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंट काढून तुमच्यासोबत ठेवायचे. कुठलेही इतर डॉक्युमेंट अपलोड करायची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जो आहे खूप सोप्या पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे. यासाठी कुठलीही जास्त या ठिकाणी तुम्हाला मेहनत घ्यायची गरज नाही, अत्यंत सोप्या पद्धतीने फॉर्म या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा 2025 साठीचा तुम्ही फॉर्म भरू शकतात. या ठिकाणी भारतीय डाक सेवक पदभरती जी आहे या ठिकाणी होत आहे 2025 ची. या ठिकाणी जागा मात्र कमी आहेत, परंतु या ठिकाणी नक्की तुम्ही फॉर्म भरू शकतात. मागच्या वेळेस बऱ्याच जणांचं या ठिकाणी सिलेक्शन देखील झालेलं आहे. 2024 मध्ये 44,000 जागा निघालेल्या होत्या. तर 2025 मध्ये ही पहिली जाहिरात आहे. आता तुम्ही म्हणाल की जागा कमी आहेत, परंतु अजून देखील याच्या जाहिराती येतील, हे लक्षात राहू द्या. कारण की या ठिकाणी ही पहिली जाहिरात आलेली आहे, अजून 2 ते 3 जाहिराती या ठिकाणी येऊ शकतात, सप्लिमेंटरी जाहिरात येतात. आणि या ठिकाणी बघा तुमचं पहिल्या लिस्टमध्ये नाव नाही आलं तर तुम्हाला 2nd, 3rd, 4th, 5th अशा पद्धतीने याच्या वेटिंग लिस्ट देखील नंतर लागत राहतात. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिलेले, फॉर्म कसा भरायचा आहे, जागा किती आहेत, काय पात्रता आहे, पदं कुठली आहेत, याबद्दल अजून तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.